नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज मी गावाकडे आलो आहे आणि आज एक पार्टी होणार आहे आमच्या शेतामध्ये. या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कशा प्रकारे पार्टी करतो काय नाही. तर मित्रांनो, तुम्ही या ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा ब्लॉग एकदम भारी होणार आहे आणि आम्ही शेतामध्ये कशा प्रकारे पार्टी करतो काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे आम्ही कोणती पार्टी करतोय काय नाही. तर मित्रांनो, हा ब्लॉग एकदम भारी होणार आहे, त्यामुळे तुम्ही या ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आता आम्ही शेताकडे चाललो आहोत. तुम्ही तर बघू शकता पाठीमागा व्ह्यू कसा आहे. आणि मित्रांनो, हा माझा भाऊ आहे आणि हा गाडी चालत आहे, तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, आता आम्ही चालल्या शेताकडे. इथून जवळपास मित्रांनो 1-2 किलोमीटर रस्ता आहे आमच्या शेताकडचा. आम्ही जाणार आहोत आणि जाऊन आम्ही कोणती पार्टी करणार काय नाही याबद्दल तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे आणि तुम्हाला दाखवतो की आम्ही पार्टी कशा प्रकारे करतो काय नाही. तर मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तुम्ही बघू शकता, ही माझी शाळा आहे जिथं माझं 12वीचं शिक्षण झालेलं आहे. आणि हे जंगल आहे, इथून आम्ही जंगलातून दररोज जायचो. हा माझा मार्ग आहे, कारण जेव्हा मी वाटलो होतो ना तेव्हा हे कॉलेजमध्ये होतो. तुम्ही तर बघू शकता, मी तुम्हाला झूम करून पण दाखवतो. हे माझं कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये जेव्हा मारलो होतो ना, इथून 2 वर्ष खाली 3 वर्ष खाली, त्या टायमाला माझं एक कॉलेज होतं आणि इथून मी 12वी शिकलेलो आहे. मित्रांनो, बघू शकता एकदम नॅचरल व्ह्यू आहे. तिकडे बघलं तिकडे पुरं आणि पुरा एकदम तुम्ही तिकडे तिकडे बघू शकता, पुरं एकदम हिरवगार आहे आणि आता आम्ही शेताकडे जात आहोत. तुम्ही हे रस्ता बघू शकता, एकदम जंगल रस्ता आहे आणि एकदम बघू शकता एकदम भारी view आहे. येणारे जाणारे गाड्या आणि सांगू हे जे वावर आहे कापूस नंतर नंतर आम्ही पार्टी कशा प्रकारे करतो काय नाही याबद्दल आणि कशा प्रकारे आम्ही करतो हे पण दाखवतो. जर आतापर्यंत तुम्हाला ब्लॉग आवडला या ब्लॉगला नक्की लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता, हे रस्ता आहे जे आम्ही आता पार्टी करत चाललो शेताकडे. तर हे रस्ता आहे, तुम्ही ते बघू शकता, खूप जंगल आहे मित्रांनो. आणि या जंगलामध्ये जंगल पार करून आम्ही जात आहोत पार्टी करण्यासाठी. तुम्ही ते बघू शकता, लोकांची वावरती आहेत आणि आपण आता या मार्गाने शेताकडे जात आहोत. तुम्ही बघू शकता, हे एकदम घनदाट जंगल आहे. या जंगलाच्या रस्त्याने थोडं पुढे गेल्याच्या नंतर आमचं शेत आहे, आमचं दुसरं शेत आहे. त्या शेताकडे जाणार आहोत आम्ही आणि तिथं आम्ही एक पार्टी करणार आहोत. तुम्हाला दाखवतो पार्टीमध्ये काय करता काय नाही. मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता, आता मी या शेतामध्ये आलेलो आहे. तुम्ही ते बघू शकता, आता आम्ही पार्टी योगा तुम्ही बघत आहेत माझ्या पाठीमागे बघा, ते खाली जात आहे मुलगा. तर तिकडे आम्ही जात आहोत. तर मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो की आम्ही दाखवतो की कुठं पार्टी करत आहोत काय नाही. हे रस्ता जे आहे ना, थोडं डेंजर आहे, पण आपल्याला सवय आहे त्यामुळं काही वाटत नाही आम्हाला. तर तुम्ही ते बघू शकता, आता मी जात आहे, माझ्याकडे बाटली आहे आणि कुठं काही काही सामान आहे. तुम्हाला दाखवतो म्हणजे पाठीमागालचा व्ह्यू कसा आहे काय नाही. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आता हे जे वावर आहे मित्रांनो, सगळं आपला वावर आहे आणि आम्ही इथं आलो होतो पार्टी करण्यासाठी. तुम्हाला दाखवतो पार्टी कुठं करतो काय नाही. हे पाठीमागल चेहरा तुम्ही बघू शकता, पुरा जंगल आहे आणि या जंगलामध्ये आम्ही सध्या पार्टी करत आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो हे जंगल कसं आहे काय नाही. आता मी जात आहे खाली. तुम्ही बघू शकता, हे पाठीमागलचा व्ह्यू जे आहे ना, एकदम डेंजर व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकता डेंजर व्ह्यू कसा आहे काय नाही ते, आणि एकदम चांगलं मस्त आहे व्ह्यू. आता मी दाखवतोय तुम्हाला पार्टी कसं करतो काय नाही. तुम्ही बघू शकता, आता मी पैदल जात आहे आणि तो तिकडे गेलेला आहे पोरग, त्याच्या पाठीमागे जायचं आहे मला. तर मित्रांनो, सगळं सामान घेऊन जात आहे आणि एकदम हे जे इकडचं एरिया जे आहे ना, एकदम डेंजर आहे. कारण इकडे साप सर्प हिंचुकडे असू शकतात, लहान डोर बिंडोर रानडुकर. ते तुम्हाला दाखवतो मी कोण्या मार्गाने जात आहे काय काय नाही. तुम्ही ते बघू शकता, इथे शेळी आहे मित्रांनो. शेळी असल्याच्या नंतर आता मी इथून एकदम डेंजर रस्ता आहे, ह्या डेंजर रस्त्यातून जात आहे. तुम्हाला दाखवतो रस्ता कसा डेंजर आहे काय नाही. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता, आपली शेळ्या वगैरे आहेत. तुम्हाला दाखवतो ही आमची शेळ्या आहेत आणि इकडचं जे रान आहे ते आपलंच आहे. आणि आता आम्ही जात आहोत पार्टी करण्यासाठी. तुम्हाला दाखवतो मी पार्टी कशा प्रकारे करतो काय नाही सगळं. तुम्ही तर बघू शकता, ही हो का इकडे आहे पार्टीचं नियोजन. मी आता आलेलो आहे
आणि तुम्ही तर बघू शकता आम्ही इकडे पार्टीचं नियोजन करत आहोत. आणि हे बघा भगोने बिगोने आमचं सगळं एकदम मुख्यमध्ये बघा पडलं काहीतरी. हे सगळं सामान आहे, तर बाटली आहेत. ही बाटल इकडे पडलेली आहे आणि आमचं बाळूदा पुरा बाळूदा करत आहे सगळ्या गोष्टी. कोणती वाली? कोणती? हे भाकराची. तुम्ही तर बघू शकता मित्रांनो पार्टीचं नियोजन चालू आहे. आणि इकडचा लुक बघा कसा आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. एकदम बढिया लेवलचा लुक आहे. आणि मित्रांनो आता पार्टी आमची चालू करत आहोत. हे बघा चिकन आमचं शेफ आहे इकडे. शेफ एकदम बढिया लेवलचं बनत आहे. कशाला देऊ सगळं पार्टीचं नियोजन होत आहे मित्रांनो. कट करायची गरज नाही. कट केलेला आहे रे. हे बे मस्त आपलं मटेरियल कांदा कांदा काय चालू नाही टाकलं. ते काय आणलंय पप्पा घेऊन येतात. कोण पप्पा तुकडं कर पहिलं. आ? पप्पा घेऊन येणार रे. तुकडा बिकडा बनव कुछ भी कर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आमचं चालू आहे नियोजन दादा काय म्हणले? पार्टीचं. जेवढं तू कर करा. अरे बाप रे बाप. तू वकड बनाव जी ये. तो सर्दी का खाना बोले डॉक्टर. वकड है बोले. हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचा बाळूदा आहे एकदम मस्त बढिया लेवलचा शेफ आहे. तो हॉटेल मॅनेजमेंट केलेला आहे पण गावामध्ये सुद्धा बिझनेस करतो, त्यामुळं तो जॉब नाही करत. आणि चांगल्या प्रकारे चिकन बिकन बनवतो. तुम्ही तर बघू शकता कशा प्रकारे तो चिकनला धुत आहे बघा मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही तर बघू शकता आता पार्टीचं नियोजन चालू आहे. हे आमचे नवीन एक शेफ आले दिनकर शेफ आले तर डेंजर आहेत बरं. यांना सगळा अनुभव आहे, पुरा दुनियाचा अनुभव आहे. आणि आता आम्ही चालू करतो पार्टीचं नियोजन कसं काय ना. कोथिंबीर वगैरे वगैरे कीर्ती गोल्ड तेल आणलेलं आहे. अजून हे कावे चिकन मसाला, हे मिरची पावडर, सगळ्या गोष्टी एकदम ओके मध्ये आहेत. आता आम्ही चालू करत आहोत. काय तुम्ही तर बघू शकता चिकन आहे जवळपास 1.25 किलो चिकन आहे. त्या चिकन मध्ये आम्ही एक नंबर चिकन पार्टी चालू आहे आमची. आणि माझे भाई लोक आहेत. हे बघा कृष्णा आहे आणि हे दिनेश. आणि इथं बघा शेफ चालू आहे पार्टी आमची. छोटीशी पार्टी आहे, जास्त काही मोठी नाही, 4-5 लोकांची पार्टी आहे. आणि ह्या पार्टीमध्ये आता आमचे शेफ चिकनचं नियोजन लावत आहेत, त्यामुळं काही टेन्शन नाही. एक 10 मिनिटांमध्ये आम्ही जेवण करून घेतो, नंतर तुम्हाला सांगतो. पाण्यात टाकलं. काय खोकले मारे खर खर उग अरे आता बाप माडून घराच्या बाहेर काढते आता म्हणा. मिरची वैद्य टाकून द्या आंबारी. आधी चांगले बनवा बरं नंबर एक. नाच गोळा तर गाव गोळा म्हणजे बाबूचा आचार्य काय करला काय नाही. काय चलो दिनू भाऊजी काय नाही कसं होय नियोजन तेवढा नंबर एक होय पांढर कसं झालं रे. राळ लई घालला का मध्ये टाकलो गणपती पांढर होती मामा या आणले नाही का आपलं फुटाने सगळं मिक्स होता घे आणले रे भाई. बोल नको. सगळं मिक्स होत. काय बा कोणतं 10 वाली आहेत की दोन हे बाबा हे काय कोणचं हे नव का हो सुवाना असं का कर रे मार टाकणार मित्रांनो तुम्ही बघू शकता आता चिकन टाकत आहोत. इकडचं पुरा नियोजन चालू आहे. शेफ आचारी बालाजी आहे आणि त्याचे कार्यकर्ते वर्ग हे सगळ्या गोष्टीचं एकदम भारी नियोजन करत आहेत. मी फक्त शूट करत आहे, बाकी तुम्हाला दाखवतो इकडचं पाठीमागचं वातावरण कसं आहे काय नाही ते. सगळ्यात लवकर पाहिजे. हा सगळ्यात लवकर आपली पाहिजे झाली भाजी. आता उकडीच झाली की झालं. थोडी पाणी टाकाव मामा पाणी नको त्याला आज पहिलं हे होते. तुम्हाला मित्रांनो हे दाखवतो बॅक साईडचं वातावरण कसं आहे काय नाही पाठीमागचं. आता मीठ टाकलं. एकदम जंगलामध्ये आहोत आम्ही आणि जंगलामध्ये पार्टी करत आहोत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता शेळ्या पण आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता पार्टीचे लोक करत आहेत. आणि मी काय केलं माहिती का, आता यांना खुश करण्यासाठी एक बिस्किट पुडा आणलो होतो. तुम्ही तो बघू शकता बुरबॉनचा बिस्किट पुडा खाणार आहे आणि यांना पण देणार आहे. तुम्ही तो बघू शकता आता पार्टीचं नियोजन चालू आहे. आणि बघा तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता आता शिरवा देत आहे पिण्यासाठी आम्हाला. एकदम बढिया लेवलचा शिरा आहे. एक पीस टाक. शिरा बघा जेवायलाच बघायला हो का, हे काही आहे जेवायलाच बघायला. कधी होते काय नाही बघायला. आलं झालं थोडं तेवढं नाही टाकला रसा. नंतर ह्याच्यामध्ये खावं लागते आपल्याला. नाही थोडं दादा एवढं टाइम आहे आणि एक पीस टाक.
खायला बसले टाकणार बे. शेअर बसले झालं. बस झालं का रे? आता मी ह्याला सांगणार आहे की कशी टेस्ट आहे काय नाही ते. एक एक पीस टाकते यामध्ये. आता नंबर 1 नियोजन झालेलं आहे. तर तुम्ही पण खाल्ले आहात का शेतामध्ये पार्टी करून अशा प्रकारे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला काय नाही, चांगला जर वाटला असेल धीरे धीरे पोहोच तर तुम्ही मला सांगा. आता मी इथं टेस्ट करणार आहे शेरवा कसा झाला काय नाही ते तुम्हाला दाखवतो. आमचे सोयरे पण आणून दिले तिथं. ब्रँड लेवलचं नियोजन आहे. पण हे आपलं काय हॉटेल भाग्यश्री तेल बरोबर टाकू काय हे भाजीचं टाकी हॉटेल भाग्यश्रीचं शेरवा म्हणा. हॉटेल भाग्यश्रीचा नाही, हॉटेल शेतेश्वरीचा. पिऊन दाखवत आहे कसं आहे काय नाही ते. बस 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 लय झालेलं आहे. आपण कातोडा हे खाऊन बघ की. हे घे इकडचं घे. तिकडलं घे ढवची घ्या की पीस. इकडचं घे तिकडचं मला दे. टाकी नाही, तूच टाक, तुलाच घ्यायचं आहे का? वार उचल उगा त्याला ते घेते इकडे करते इकडे करते काय मीठ बरोबर चोक्या मी मीठ घेण्याला मीठ कमी आहे बरोबर आहे. मग तेल टाकलास का त्याच्यामध्ये माझ्या? काय बरोबर आहे. ए झुरका तिकडे आण बरं थोडं मला. चिज नाही का आधी बघ. इकडे आण, थोडं इकडे आण. बहुधा शिजले की नाही बघतो. तर गाईज मी तुम्हाला दाखवत आहे. आता हे थोडं चिकनाचं बघत आहे आम्ही की शिजले की नाही काय नाही काय कसं आहे काय नाही बघ. तुम्ही तर बघू शकता. हे बघा दिनेश चंदीमल पण आहेत. आमचे सोयरे आहेत हे. एकदम ब्रँड लेवलचे काय आहेत गावाकडचे. आणि आता आम्ही 50-60% शिजले रे. 60-55 50% शिजले बाळू. 50 ते 55 जवळपास. शिजलंय का? हा बघ केव्हा काम त्याला थोडं आहे की नाही उब द्यावं लागतं बघ उब. आता हे बघ उकळी एवढा बारा उकळीमध्ये शिजते हा. टेस्ट कर टेस्ट करून हे सांग. कॅमेरा मी सांग कसं आहे काय नाही सांग. टेस्ट करून सांग. उकळीमध्ये अरे धर की कॅमेरा सांग रे इकडे बघ सांग. तर नंबर आहे हा अभि. कसं आहे तू सांग रे. एकदम चविष्ट झाला मस्त आहे ना. आता आमचे दिनेश सोयरे आहे बघा चंदीमल. हा बोला. एकदम नंबर 1 झाले नियोजन पार्टीचं. चालू आहे ना. हा चालू आहे. कसं आहे गावकडचं वातावरण बरं आहे ना. मस्त आहे. तर आता उकडा खात आहोत तुम्ही बघू शकता. आता आमची पार्टी झालेली आहे तर आम्ही आता गावाकडे जात आहोत. तर तुम्ही बघू शकता भगवान धुवायचं काम चालू आहे तिकडे. आणि आता आम्ही जात आहोत वरी आमची बाईक पार्किंग केलेली आहे वरच्या एरियामध्ये. आणि आम्ही जात आहोत. भाऊ चलते ना. तर तुम्ही तर बघू शकता माझ्या पाठीमागचा व्ह्यू कसा आहे काय नाही ते तुम्हाला सांगतो. आणि मित्रांनो तुम्ही बघा पाठीमागचा व्ह्यू कसा आहे काय नाही ते. एकदम जंगलामध्ये आहे पार्टी. आणि या पार्टीच्या अनुषंगाने आम्ही चालू होतो. आणि ही पार्टी आलेली आहे. आणि आता आम्ही जात आहोत आमच्या घराकडे. कारण आता जवळपास 5-5:30 झालेले आहेत. आणि आता घराकडे जायचा टाइम झालेला आहे. त्यामुळं आता आम्ही घराकडे जातो मित्रांनो. तर मित्रांनो हा व्लॉग कसा वाटला काय नाही, तुम्हाला कसं वाटते काय नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर का तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर तुम्ही या व्लॉगला लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो मी अशाच प्रकारे मराठीमधील व्लॉग्स तुमच्यासमोर घेऊन येतो. त्यामुळं तुम्ही आपल्या मराठी बांधवाला या व्हिडिओला लाईक करा. लाईक करून शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.